नमस्कार तुम्हा सर्वांना. मी दीपाली आयरे तुम्हा सर्वांना अक्षय तृतीय निमित्ताच्या खूप खूप शुभेच्छा देते. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आम्ही आंबरस आणि पुरणपोळी बनवत आहोत. आता इथं पुरण बनवण्यासाठी मी चण्याची डाळ काढून घेतली आहे आणि आता त्याला मी स्वच्छ चांगले धुवून घेते. त्याला चांगलं 3-4 पाण्याने धुवून घ्यायची डाळ. आता आपली डाळ धुवून झाली. आता याला आपण शिजवायला टाकूया. डाळ शिजवण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये. आता मी डाळ टाकून देते. त्याच्या आपण आता 4-5 शिट्ट्या काढून घेऊया. तर आता डाळ शिजेपर्यंत आपण आता आंबे आणलेले आमरस बनवण्यासाठी त्याला आता आपण आंब्याची पेटी खोलून बघूया. तर आता मी आमरस बनवण्यासाठी रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणलेली आहे. चला आता आपण याची अनबॉक्सिंग करूया. आता आपण याला ओपन करून घेऊया. बघा आता आपला हापूस आंबा किती छान आहे. तर आपण याचा आता आमरस करणार आहोत. बघूया आपली पूर्णासाठी डाळ शिजलेली आहे का. याचे आपण आता 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आता आपली डाळ शिजली आहे का बघूया. आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. त्याचं आपण आता पुरण करून घेऊया. आता आपली पूर्णाची डाळ शिजलेली आहे. त्याच्यासाठी मी आता गूळ कापून घेतला आहे. आपण डाळ आणि गूळ मिक्स करून थोड्या वेळेला शिजवून घेऊया. तो आपण आता याच्या गुळामध्ये डाळ पण मिक्स करून घेऊया. आता आपली इथं डाळ आणि गूळ मिक्स होईपर्यंत मी इथं आता सार बनवण्यासाठी कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे. अद्रक लसूण कोथिंबीर आणि सारासाठी पाणी डाळीचं काढलेलं, थोडीशी डाळ शिजवलेली. तर आता हे आपण आता वाटण करून घेऊया आणि त्याचं सार बनवूया. आता आपलं डाळ आणि गूळ चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी सुंठ, वेलची आणि सोप आणि जायफळ वाटून घेतलेलं आहे. तर याला आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया डाळीमध्ये. आणि याला चांगलं आता मिक्स करून घेऊया. तर आता आपलं पुरण रेडी आहे. तर याला आता आपण चाळणीवरती मॅश करून घेऊया. तर आता पुरण थोडं थंड होईपर्यंत आपण आता इथं सार बनवून घेऊया. आता इथं मी याला साराला फोडणी देऊन घेते. तर इथं आता मी सार बनवण्यासाठी तो ठेवून गरम करून घेतला. ज्यामध्ये तेल टाकून घेते. तेल चांगलं गरम झालं का याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिंग टाकून घेऊया. तर आता तेल गरम झालं आहे आपलं. याच्यामध्ये हिंग टाकून घेतला, कढीपत्ता, कढीपत्ता पण आपला चांगला तडतडला आहे. याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो टाकून घेतलेला आहे. मला चांगले 1 मिनिट फ्राय करून याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच हळद, आणि 1.5 चम्मच आम्ही घरगुती मसाला टाकते. हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे आपण.
त्याच्यामध्ये आता वाटण केलेला मसाला टाकून घेऊया. इथे आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण केलेला मसाला तो आता टाकून घेऊया. तर आपला आता वाटण केलेला मसाला पण चांगला परतून घ्यायचा आहे. याला चांगलं आपण 2 मिनिटं परतून घेऊया. तर आता आपला मसाला चांगल्यापैकी परतून झालेला आहे. मला साईडने तेल पण सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता ती डाळ काढून ठेवलेली ती टाकून घेऊया. तर इथे मी सार बनवण्यासाठी डाळ काढून ठेवलेली होती ती आता टाकून देते. त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये डाळीचं पाणी पण काढून ठेवलेलं आहे. आता आपण ते टाकून घेऊया. तर आता आपलं सार रेडी आहे, बनवून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता सार आपलं होईपर्यंत आपण इकडं एका साईडला पुरण बनवून घेऊया. आता पुरण आपण मॅश करून घेऊया चाळणीवरती. तर आपण पुरण आता चाळणीवरती मॅश करून घेऊया. पुरण आपण चाळणीवरती मॅश करून घेऊया. बघा आता मी पुरण बनवत होते पण आताच माझी दीदी बोलली मम्मी मी खूप बोर झालेली आहे. तर आताचं सगळं पुरण माझ्या दीदीनेच केलेलं आहे. हे बघा यम्मी दिसतंय ना गाईज. सगळं पुरण माझ्या दीदीने केलेलं आहे. आणि इकडं आता आपलं सार रेडी झालंय. तर आपण आता गॅस बंद करून टाकूया. आणि पुरण पण झालेलं आहे. तर आमरस बनवण्यासाठी मी आंबे फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि त्याचं साल काढून मी आता फ्रीजमध्ये आंबे ठेवले होते. तर याचा आता आपण आमरस बनवून घेऊया. हे बघा याचा साल काढून ठेवलेलं आहे. आता याचा आपण आमरस बनवूया. तर आमरस बनेपर्यंत मी तर भात लावलेला होता. आता माझा भात झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि माझा आमरस पण रेडी आहे. तर मी आता आमरसमध्ये सुंठ आणि वेलची टाकून घेतलेली आहे. तर याच्याने खूप छान टेस्ट लागते. त्याला आता मी थंड करायला फ्रीजरमध्ये ठेवते आणि आमरस थंड होईपर्यंत आपण इकडे पुरणपोळी करून घेऊया. तर आता मी आमरस आता मी आमरस फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे थंड करत. पण मी आता पुरणपोळी बनवते. आता आपण पुरणपोळी त्याच्यामध्ये मी इथं एकच पुडाची पुरणपोळी बनवत आहे. आता आपण याच्यामध्ये पुरण भरलं आहे त्याच्यात एक सेकंड चम्मच लागेल. तर आपली पुरणपोळी एकदम छानपैकी फुगलेली आहे. बघा तिला चांगला असा मस्तपैकी आपण भाजून घेऊया.
अशा प्रकारे आता मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेते. तर माझ्या अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहे. बघा आता सगळ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या आहेत. तर आता माझ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या आहेत. तर मी भजे बनवते. तर भज्यांसाठी मी आता कांदा कापून घेतलेला आहे. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर. त्याला आपण मिक्स करून घेऊया चण्याचं पीठ टाकून. इकडे मी कढई पण गरम करायला ठेवलेली आहे तेल टाकून. आपण आता भाज्यांचा बॅटर मिक्स करून घेऊया. एक चमच हळद, थोडीशी थोडंसं हिंग टाकायचं आहे. आणि थोडासा ओवा, आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडा अर्धा चम्मच लाल तिखट. आणि आता आपण हा बॅटर मिक्स करून घेऊया पाणी टाकून. तर आता आपला भज्यांचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर इकडं तेल पण आपलं एका साईडला गरम झालं. तर आपण सगळ्यात आधी आपण कुरडई काढून घेऊया आणि मग आता भजे बनवू. तर आपलं तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता कुरडई तळून घेऊया. कुरडई पण आपली छानपैकी फुगलेली बघा. तर आता अशा प्रकारे आपण 5-6 कुरडया तळून घेऊया आणि मग भजे बनवून घेऊ. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या आता 5-6 कुरडया तळून झालेल्या आहे. तर आता मी भजे बनवते. याच्यामध्ये आपल्या कुरडया तळून झाल्या. आपला बॅटर पण चांगलं मिक्स झालेलं आहे. तेल पण गरम आहे. तर आपण आता याच्यामध्ये छोटे छोटे भजे काढून घेऊया. आमच्या शर्विलला आणि कनकला कांदे भजी खूप आवडतात. तर आता माझे भजे झालेले आहे. याला आता मी काढून घेते. अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर अशा प्रकारे माझं जेवण रेडी आहे. आमरस, पोळी, सार, भात, भजे आणि कुरडया. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडतो नक्कीच आम्हाला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया